आणि आता बातमी सरकारी आशीर्वाद मिळालेल्या बँकेची। विधान परिषदेचे भाजपा आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेबद्दल फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। तसंच महामंडळाकडील अतिरिक्त निधी मुंबई बँकेत गुंतवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या प्रवीण दरेकरांना मुंबई बँकेच्या स्वरूपात गिफ्ट मिळालं का, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। दरम्यान सिद्धार्थ कांबळे बँकेचे उपाध्यक्ष आहेत, तर प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे आणि सुनील राऊत आणि प्रकाश दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर आहेत। बँक ही निकषावर चालते। नाबार्ड, आरबीआय आणि सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं, निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली। आणि मुंबई बँकेचं विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात, योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली। दरम्यान मुंबई बँकेच्या निर्णयासंदर्भातील एक ग्राफिक्स आपण पाहूया। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई बँकेतून होणार आहे। महामंडळाकडील अतिरिक्त निधी मुंबई बँकेत गुंतवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। ऑक्टोबर 2023 पर्यंत अ दर्जा असणाऱ्या 14 बँकांना परवानगी मिळाली होती। मात्र मुंबई बँकेला अ दर्जा नसल्यानं परवानगी नाकारली होती। 3 महिन्यात मुंबई बँकेला अ दर्जा मिळाला। क्रेडिट रिझर्व्ह रेशो 9% वर गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।